गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून एक संतापजनक वास्तव समोर येत आहे। एकीकडे शासन पशुधन संवर्धन आणि शेतकरी कल्याणाच्या मोठ्या घोषणा करत असताना दुसरीकडे आसरअली येथील पशुवैद्यकीय दवाखाना स्वतःच मृतावस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे। दवाखाना असूनही डॉक्टर नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मौल्यवान पशुधन आता चक्क राम भरोसे झाले आहे। सिरोंचा तालुक्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या आसरअली येथील पशुसंवर्धन दवाखाना सध्या शोभेची वस्तू बनलाय। या दवाखान्याची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असून औषधांचा साठा औषधोपचारासाठी नाही। सर्वात गंभीर बाब म्हणजे येथे वर्षानुवर्ष डॉक्टरच उपलब्ध नाहीत। आसरअलीसह सुनकरेली, टेका मोताळा, गोमालकोडा आणि सोमनूर या गावातील शेतकरी पूर्णपणे शेतीसाठी बैलांवर अवलंबून आहेत। मात्र एखादे जनावर आजारी पडल्यास त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत। पशुवैद्यकीय दवाखान्याला नेहमी कुलूप असल्याने शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते, जिथे त्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागते। अनेकदा तर वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जनावरे दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत। हा शासनाचा उघड ढोंगीपणा आहे, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत। प्रशासनाचे याकडे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे। येथील दवाखान्यात तात्काळ पूर्णवेळ डॉक्टरांची नियुक्ती करावी, इमारतीची दुरुस्ती करून पुरेसा औषध साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे। जर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आसरअली परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे। प्रतिनिधी रमेश सुवा, NTP न्यूज मराठी, गडचिरोली।